ते शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि त्यातल्या त्यात भैरी देवस्थान म्हणजे संपूर्ण जिल्ह्याचं हे प्रमुख या ठिकाणी आकर्षण असतं. इथं शिमगोत्सवाला खूप मोठी प्राचीन परंपरा आहे. आपण काय सांगाल या संदर्भात? नमस्कार, मी मनु गुरव या भैरी मंदिराचा जोगेश्वरी मंदिराचा ट्रस्टी खजिनदार म्हणून काम करतो आहे आणि प्रमुख गुरु म्हणून आज त्या ठिकाणी आमच्या वाडवडील 4 कुटुंबीय आहेत आमची लिंगायत कुटुंबीय. आज आपल्याला ह्या शिमगा उत्सवाची सुरुवात ही इथून होते. हा शिमगा उत्सव आहे हा जो सर्वांना वाटतं की ह्या भैरी पालखीमध्ये आहे, भैरीचा शिमगा उत्सव आहे. तर हा खरा शिमगा उत्सव ही झाडगावमध्ये जी त्याची पत्नी आहे जोगेश्वरी देवी ह्या देवीचा आहे. आणि हा होळीचा शेंडा जो आहे हा होळीचा शेंड्याचा तोडण्यासाठी ती आमंत्रण देते आपल्या नवऱ्याला की तू आज माझ्या भेटीला ये, आज माझ्याबरोबर वर्षातनं एक पौर्णिमेच्या रात्री गाठभेट कर आणि ती गाठभेट करून होळीचा शेंडा माझा जो आहे तो उभा कर आणि माझ्या इथे आज माहेरी राहून तू रंगपंचमीपर्यंत सानेवर जावे म्हणून त्या सगळ्यांचे उल्पे वगैरे घे आणि ह्या रत्नागिरीकरांना सर्वांना सुखी ठेव. यासाठी त्याचा आदर सन्मान ह्या सानेवर केला जातो. यासाठी तो सानेवर या ठिकाणी येतो आणि ह्या शिमगा उत्सवाची ह्याची ही पूर्वांपास पिढ्यानपिढ्या परंपरा आहे. या परंपरेनुसार ह्या विविध गावामध्ये च्या पालख्या ह्या नागपंचमीपासून चालूच असतात. आता आज तर ह्या पौर्णिमेच्या रात्री मेन पालख्या म्हणजे आज सडा मिऱ्या आणि जाती मिऱ्या ह्या 9 म्हसोबा भराडीन देवीच्या ह्या पालख्यांची आज गाठभेट पहिली जोगेश्वरी आईला होते. त्यांच्या आज हुकूम घेऊन ती इथून 9 जुनी टांबटे 9 जाते. चावडीवरून 9 महापुरुष चावडीला भेटते. चावडीवरून डायरेक्ट ती भैरीला भेटायला जाते. भैरी गावामध्ये शिमगे उत्सव आहेत त्यांच्या ज्या त्या होळ्या आहेत आज त्या होळ्या आपल्या गावामधून इकडनं त्या नेल्या जातात. उत्सव व्हावा, त्यांचा कृपा आशीर्वाद व्हावा आणि आपलं गाव व्यवस्थित राहावं आणि आपल्या गावामध्ये रूढी परंपरा आपल्याला जपवावा. ह्या वाडवडिलांनी जसं घालून दिलेल्या परंपरा आहेत त्या परंपरेनुसार त्या गाठीभेटीसाठी येतात आणि ह्या सर्व आपल्या देवतांचा आशीर्वाद घेऊन आपला शिमगा उत्सव साजरा करतात.